कोबरा म्हणजे ना आमच्याकडे संपत्ती आहे, सिया संपत्ती आम्हा संसार भोगाची आपली काय सांग काय संपत्ती आहे तुमच्याकडे? काम आमच्याकडे संपत्ती, पण तो काम देवाकडे. मग त्या कामाच्या ऐवजी तुम्हाला संपत्ती म्हणल्यावर तुम्हाला भोग बी असणार ना. जसं एखाद्याकडे पैसे आहेत तर त्याच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, सोनं आहे. तसं तुमच्याकडे काम नावाची संपत्ती आहे, तर तुमचं वैभव काय? तुम्ही भोगताव काय त्या कामाच्या द्वारे, त्या संपत्तीच्या द्वारे? उपभोग म्हणजे आलिंगने हे वा चरण चुंबी, देवाला आलिंगन देतात, देवाच्या चरणाचं चुंबन, ते आमचा भोग आहे त्या संपत्ती. आमच्याकडे अशी भौतिक संपत्ती नाही काहीच, आध्यात्मिक संपत्ती कामतो कामना भोगित आलिंगने हे काय भाव असतो तो बघायचा. काम आपण नुसता याच पद्धतीनं हे करतो, पाहतो. कामे नेले चित्त नेली अवलोक एक आपण की आपला काम देवाचं दर्शन घेऊ देत नाही. आणि एक तुकोबरा काय पुरुषार्थ असेल की त्या कामाच्या योगानं देवाच्या अजून जवळ किती भिन्न, किती म्हणजे हे भिन्न, किती म्हणजे हे येतो काही हे येतो. म्हणजे एक काम तोच आहे, पण एकाला देवाचं दर्शन घेऊ देत नाही आणि एकाला आलिंगन चरण चुंबन म्हणजे हाऊ टू युटिलाइज, त्याची उपयोगिता सिद्ध करून घेता आली. काम कामच आहे ना, भगवत निर्मितच आहे, त्याला कसं वापरायचं हाताळायची कला, हातोटी ती त्यांना सापडली. त्यांनी काम मारत वगैरे बसली नाही, कारण काम जिंकला तरी बी धोकाच आहे. नारदांचं जीवनातून काम नाही जिंकला तरी एक दोनच पर्याय आहेत. एक तर जही शत्रु महाबाहो काम क्रोध दुरासो, एक तर त्यांना संपवा, लाच करू म्हणून कोळसा काम केलं. कणकर जिंकत बसले नाही, जाळून भस्म केलं. एक तर ही करा. आम्ही संसारी गाव महाराज, आम्हाला काम जिंकणं शक्य आहे, जिव्हा जिंकणं शक्य नाही, नेत्र जिंकणं शक्य नाही साधे, तर मग काम कसा जिंका? मग तो त्याला फिरवा, संसारा गीता सिद्ध करून घेता आली. काम कामच आहे ना, भगवत निर्मितच आहे, त्याला कसं वापरायचं हाताळायची कला, हातोटी ती त्यांना सापडली. त्यांनी काम मारत वगैरे बसली नाही, कारण काम जिंकला तरी बी धोकाच आहे. नारदांचं जीवनातून काम नाही जिंकला तरी एक दोनच पर्याय आहेत. एक तर जही शत्रु महाबाहो काम क्रोध दुरासो, एक तर त्यांना संपवा, लाच करू म्हणून कोळसा काम केलं. कणकर जिंकत बसले नाही, जाळून भस्म केलं. एक तर ही करा. आम्ही संसारी गाव महाराज, आम्हाला काम जिंकणं शक्य आहे, जिव्हा जिंकणं शक्य नाही, नेत्र जिंकणं शक्य नाही साधे, तर मग काम कसा जिंका? मग तो त्याला फिरवा, संसाराभिमुख असलेला फिरवा, देवाभिमुख करा. मग आलिंगने हे चरणाची हा भोग सोहळा भोग आहे. म्हणते चरणचुंबी, चरणाचं चुंबन केल्यासारखं वाटलं. चरण कमाल.